शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे प्रेसला संबोधित करत आहेत। पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत जाणार आहोत। और दूसरी बात ये भी थी कि मैं ये भी देख रहा था कि इसमें कौन इसका फायदा लेने की कोशिश कर रहे हैं। और इसके साथ ही मैंने जितने सारे हमारी माँ और बहनें उनको मैंने कहा कि आपका विश्वास शिवसेना पर जैसे था वैसा ही रहा। जिन लोगों ने कोशिश की आग लगाने की वो नाकामयाब रही, इसलिए मैं उन सारे लोगों को धन्यवाद देता हूं। और आज जो मैं बात कर रहा हूं मेरे दिल से कर रहा हूं, किसी झुकाव या दबाव के कारण नहीं कर रहा हूं। मग ते पण मी दसऱ्यात मेळाव्यात बोलेन ना। आज महत्त्वाचा मुद्दा हाच होता की आग लावण्याचा प्रयत्न हा साऱ्या महाराष्ट्राने हाणून पाडला आणि त्याकरता मी मुद्दामून एक बघत होतो की खरंच आपल्यावरती लोकांचा विश्वास आहे की नाही। शिवसेना म्हटल्यानंतर खरं सामना हे आपल्यातल्या गोरगरिबांचं आणि मराठी माणसाचं हिंदूंचं एक शस्त्र आहे, अस्त्र आहे की जे अन्यायावरती वार करत असतं। आजपर्यंत सामनानी अनेकांवरती जे आपलीच काही जी लोकं होती हे आत्ता आमच्या अंगावर आलेत, त्यांची सुद्धा काय जी आहे ते बुरखे फाडलेले आहेत, म्हणून त्यांना असं वाटलं की आता सामना सापडला। पण असं मला त्याच्यात जायचं नाही। मी अत्यंत मनापासून ही माझ्या माता भगिनींसमोर, कारण काय आहे की जे मस्तक देवीसमोर नमतं, जे मस्तक माझ्या मासमोर नमायचं तेच मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आई आणि भगिनींसमोर नतमस्तक होतं। त्याच्यात गैर काय? उद्धवजी तुम्ही समाजातल्या लोकांची जर का दिलगिरी जर का चूक झाली असेल किंवा वाईट वाटतं दिलगिरी पक्षामधल्या अनेक लोक नाराज होते त्या गोष्टीनंतर। असं कोणी नाराज नव्हतं, असं कोणी पक्षपातळीवरती समजूत काढली नाही, अजिबात नाही। कारण माझ्याकडे असं कोणी नाराज होऊन आलेलंच नव्हतं। ज्या काही वावड्या उठवल्या गेल्या हेच तर मी म्हणतोय की अत्यंत घाणेरडा प्रयत्न केला गेला की शिवसेना याच्यात संपेल का, सामना याच्यात संपेल का। पण तो ज्यांचं जे जे शिवसेनेला ओळखतात, सामनाला ओळखतात, उगाचच आम्हाला यावर्षी 50 वर्ष नाही झालेली। शिवसेनेवरती संकट अनेक आली आणि गेली, अनेकांनी संकट आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सगळ्यांना पुरून शिवसेना आजही मजबूतीने उभी आहे। याचं कारण शिवसेनेबद्दल असलेला सामान्य लोकांच्या मनातला आणि माता भगिनींच्या मनातला विश्वास। उद्धवजी, मराठा समाजाचे लाखांचे मोर्चे निघाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षावर काय भूमिका घ्यावी या संदर्भात एक दबाव होता। मग आता तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक भूमिका मांडली। आता हे मोर्चे झाल्यानंतर अनेक समाज जे आहेत ते आपापल्या आरक्षणाच्या भूमिका घेऊन एवढ्याचसाठी माझं म्हणणं असं आहे की एकदा काही ते विधानसभेचं अधिवेशन घ्या, कारण हा विषय नुसता भावनेशी खेळ होण्यातला असता कामा नये। अनेक समाज त्याच्याबद्दल आता एकवटतात, त्यांनाही असं वाटतं की अरे आपल्याला सुद्धा न्याय हक्क मिळाला पाहिजे, आपल्याला सुद्धा न्याय हक्क मिळाला पाहिजे। तर विधानसभेचं अधिवेशन घ्या ना आणि त्याच्यातच काय तो फैसला करा। ज्यांना कोणाला काय बोलायचं ते अधिवेशनात बोला। म्हणून माझं काय म्हणणं आहे की विधानसभेच्या अधिवेशनात बोललेलं रेकॉर्डवरती राहतं आणि मग तिकडे तुम्ही सगळ्यांना बोलून जे बोलायला पाहिजे त्यांना ते बोलू द्या। नहीं, वो पीओके वगैरह आज नहीं, मैं कुछ बोल रहा सारी बातों पर मैं दसरा पर मेरे विचार स्वरूप बदल रहा है, क्या सामना अपना स्वरूप बदल रहा है? पिछले दिनों जब पहले सामना की बात करते थे कोई भी गलतियों पर कभी माफी नहीं मांगता था, तो क्या सामना अपना स्वरूप नाही, माफी कोणाची? मी माझ्या माता भगिनींची माफी मागितली, त्याच्यात गैर काय? आई समोर झुकणं हे काय याच्यात चुकीचं काय? चला, मला असं वाटतं माझ्या मनापासून जे काय मी बोलायचं ते मी बोललेलो आहे आणि बाकीचं आणखीन कोणाला खुसपट्या काढायचे असतील ते खुसपट्या काढू शकतात। पण त्या सगळ्या खुसपटकारांना महाराष्ट्रातल्या जनतेने एक चांगलं उत्तर दिलेलं आहे, म्हणून त्या जनतेला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि पुन्हा सांगतोय की हाच विश्वास आणि आपले आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे। मला एवढंच बोलायचं होतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद नुकतीच संपली आहे। एक आणि एकच मुद्दा घेऊन ते बोलत होते। मराठा मोर्चा हा ह्याची किनार त्याला होती, पण व्यंगचित्रामुळे जर कोणाची मनं दुखावली गेली असतील आणि खास करून महिला आणि मातांची, तर त्या सगळ्यांची आपण जाहीर माफी मागतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर मराठा आरक्षणाबद्दलची आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे।
मराठा आरक्षणाच्या बाजूने शिवसेना आहे त्यांनी आधीच म्हटलंय, पण त्यासाठी म्हणजे आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. काल पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना त्यांनी तसं आवाहन केलं होतं. व्यंगचित्राचा वाद निर्माण झाल्यानंतर 4 ते 5 दिवस झाले. त्यानंतर आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा आपली जाहीर माफी मागितली आहे. पहिल्यांदा जाहीरपणाने ते याविषयी बोलले आहेत. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, कोणाचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता आणि शिवसैनिक अशा पद्धतीची वागणूक कधीही करणार नाही, या शब्दात त्यांनी व्यंगचित्राबद्दल सगळ्यांची माफी मागितली आहे, खास करून महिला आणि मातांची. आणि जर त्यांना वाटत असेल अपमान झाला आहे या व्यंगचित्रामुळे तर मी माफी मागतो, असे त्यांचे शब्द होते. त्याचबरोबर या पूर्ण वादाच्या काळामध्ये सामनाच्या वाचकांनी आणि लोकांनी जो विश्वास सामनावर आणि त्यांच्यावर दाखवला त्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. त्या व्यंगचित्रामुळे निर्माण झालेला वाद हा जिव्हारी लागला आपल्या, कारण आपला तसा हेतू नव्हता. आत्तापर्यंत कधी असा विचारही आपण केला नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी व्यंगचित्रावरून मागितलेली आहे. आणि त्याचवेळी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार व्यंगचित्राबद्दल मी स्पष्ट सगळ्यांची जाहीर माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आणि पुनरुच्चार केला आहे त्यांनी की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरसाठी विशेष अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी बोलवावं. अधिवेशन अशासाठी कारण अधिवेशनात जर बोलवलं तर तिथे जे बोललं जातं सगळ्या पक्षांकडून ती त्यांची खरी भूमिका असते आणि त्याची नोंद घेतली जाते संसदीय कामकाजाच्या रूपानं. आणि त्यामुळे हे अधिवेशन महत्त्वाचं आहे आणि ते भरवण्यात यावं अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ही जी पत्रकार परिषद आज उद्धव ठाकरे यांनी बोलवली होती ती विशेष करून त्या व्यंगचित्रावरची होती. आणि हा वाद आपल्या जिव्हारी लागला कारण तसं मनातही आपल्या नव्हतं, हेतू शुद्ध होता. पण जर कोणाचा अपमान त्यातून झाला असेल, कोणाला अपमान झाल्यासारखं वाटत असेल तर त्यांची आपण माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपले विशेष प्रतिनिधी मयंक भागवत याविषयी बोलायला आता आपल्याबरोबर आहेत. मयंक, जो मुद्दा अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उचलला तो मुद्दा होता व्यंगचित्राचा आणि त्यानंतर मराठा मोर्चाविषयीच्या मागणीचा. व्यंगचित्राबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की आपला असा कोणताही हेतू नव्हता कुणाच्या भावना दुखवण्याचा किंवा कोणाचा अपमान करण्याचा. रुजुता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं बहुधा पहिल्यांदाच झालं असेल की सामन्यामध्ये एखादी गोष्ट छापली जाते आणि त्याच्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे येऊन त्याची जाहीर माफी मागतात. कारण आपण पाहिलं याच्या आधी देखील अशी बरीच व्यंगचित्र स्वतः बाळासाहेब ठाकरे असताना छापली गेली, मात्र कधीही सामनाने माफी मागितली नाही किंवा कोणत्याही शिवसेना नेत्यांनी माफी मागितली नाही. मात्र आता संदर्भ हा पूर्णतः वेगळा आहे आणि आता संदर्भ जवळपास 25 लाख लोकांचा आहे जे मराठा बाहेर पडतायत आणि मूक मोर्चाच्या माध्यमातून आपली भावना ही सरकार समोर आणण्याचा प्रयत्न करत. आपल्यासोबत प्रसन्न देखील आहे, आपण प्रसन्नाची चर्चा करूया. प्रसन्न, हे बहुधा पहिल्यांदाच घडलं की सामन्यामध्ये एखादी गोष्ट छापली गेली आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागतो जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, अशा प्रकारे एक भावना व्यक्त केली. ज्या प्रकारचा दबाव उद्धव ठाकरेंवरती बनला, जनतेचा दबाव बनला की जनतेमध्ये महाराष्ट्रामध्ये रोष होता, म्हणूनच आपली एक वोट बँक मराठा आहे शिवसेनेची, म्हणूनच उद्धव ठाकरेंना एक बॅकफुटवरती जावं लागलं. मयांक, ही पहिल्यांदा वेळ नाहीये. मी इकडे आठवण करून देऊ इच्छितो की ज्यावेळी एकदा मागच्या मी तुला एक काही क्षण थांबवतो. आपल्यासोबत धनंजय मुंडे आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. धनंजयजी, उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितलेली आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की कार्टून मधून कोणाचीही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, अपमान करण्याचा हेतू नव्हता आणि जर भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो. खरं तर हे ज्या दिवशी कार्टून आलं आणि त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच वेळेस सन्माननीय उद्धवजी ठाकरेंनी हा निर्णय करायला पाहिजे होता आणि संबंध महाराष्ट्र समाजाची
आणि त्या व्यंगचित्रामुळे ज्यांच्या ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांनी स्पष्टपणानं मोठ्या मनानं माफी मागायला पाहिजे होती. ठीक आहे, उशिरा का होईना, पण त्यांनी आज माफी मागितली आहे. त्याबद्दल मी काय जास्त आज बोलू शकत नाही, पण एवढंच सांगतो की हेच माफी मागायचीच होती. तर व्यंगचित्र आलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस परत एक आर्टिकल सामनामध्ये छापून आलं, त्याचंही पडसाद फार मोठ्या प्रमाणात राज्यात उमटलं होतं. त्याच वेळेस माफी मागितली, तर नंतर 3-4 दिवस सलग जे काय वादंग या राज्यामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळं एक असंतोष जो सेनेच्या बाबतीमध्ये निर्माण झाला तो झाला नसता. आणि स्वाभाविक ते एवढे मोठे नेते आहेत, त्यांच्या हे लक्षात येणं शक्य नाही असं तर म्हणता येत नाही. पण लक्षात येऊन त्यांनी 4 दिवस वेळ का लावला, हा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न आहे. तसंच तो महाराष्ट्रातल्या भावना दुखवलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात प्रश्न. पण धनंजयजी, विरोधकांनी सुद्धा या गोष्टीला जे आहे त्या आगीत तेल ओतलं आणि कुठेतरी जाणून बुजून या गोष्टीचा प्रचार केला असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आता त्यांनी त्यांच्या सामना वर्तमानपत्रात व्यंगचित्र छापायचं. आता ते व्यंगचित्र काय विरोधी पक्षांनी काढलं होतं का? त्या व्यंगचित्र काय आम्ही काढून सामनामध्ये दिलं होतं आणि त्यांनी ते छापलं होतं का? या म्हणण्याला काय अर्थ नाहीये. खरं तर त्यांच्याकडून झालेली चूक मोठ्या मनानं त्या क्षणाला त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. ती त्यांनी माफी मागितली नाही. आज ते 4 दिवसानं मागतायत. आता आज 4 दिवसानं का मागतायत असं म्हणता येत नाही आपल्याला. मागितली त्यांनी माफी. आता खरं तर तो विषय त्या दिवशीच आमच्यासाठी सुद्धा संपला असता. पण सकल मराठा समाजाच्या आणि आमच्या माया बहिणींची त्यांनी व्यंगचित्रेतून आबरू काढायची आणि त्यांनी माफी मागायची नाही, हे बरोबर नाही. त्याच्यात आम्ही प्रश्न उपस्थित केला तर आम्ही राजकारण केलं असं कसं होऊ शकतं? आणि त्या दिवशीच विषय त्यांनी माफीचा केला असता तर पुढे पण विषय आला नसता, आम्ही बोलायचा काही विषय राहिला नसता. बरोबर आहे धनंजयजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्यासोबत फोनवरती उपस्थित होते. ज्या प्रकारे प्रसन्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असू दे धनंजय मुंडे किंवा विरोधी पक्षनेते असू दे, राजकारण या मुद्द्यावरती केलं गेलं असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मी माफी मागतो, मात्र कुठेतरी राजकारण्यांनी विरोधकांनी या मुद्द्याला तूल दिलं किंवा या मुद्द्याला भडकवण्याचा प्रयत्न केला. हो मयांक, जसं तू म्हणतोयस, सामनाने यापूर्वी सुद्धा शिवसेनेची अडचण केलेली आहे. अशाच एका निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा शिवसेनेला सपाटून पराभव पत्करावा लागला होता, खूप कमी संख्या आली होती, त्यावेळी मराठी माणसाने साहेबांच्या पाठीत खंजीर खोपसला आशाचा अग्रलेख संजय राऊतांनी लिहिला होता आणि त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वादविवाद तयार झाले होते. खुद्द दादरमध्ये सुद्धा नाराजी उमटली होती. त्याच्यावरती सुद्धा थोडंसं शेवटी शिवसेना नेत्यांना त्याच्यावरती थोडी सारवासारव करावी लागली होती. आता ही दुसऱ्यांदा वेळ आलेली आहे की ज्याच्यामध्ये माफी मागावी लागलेली आहे. संजय राऊतांचे अग्रलेख असतील आणि त्याच्यानंतर आता व्यंगचित्र, त्यामुळे एक असाही सूर होता की हे असं अडचणीत आणलं गेलं का आणि त्याच्यामागे बाकी कोणाचा हात आहे का. पण तू जसं म्हणाला तसं की जरी माफी मागितली असती उद्धव ठाकरेंनी तरी आपण त्याच्यातले मयांक शब्द बघूयात. उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींची माफी मागतो. त्यांनी अतिशय पॉलिटिकली सुरक्षित स्टँड घेतलेला आहे. त्यांनी मी मराठा समाजाची माफी मागतो, मी मराठा मोर्चाची माफी मागतो असं म्हटलेलं नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी सगळ्या आया बहिणींची माफी मागतो. एक प्रकारे त्यांनी कुठल्याही प्रकारे मराठा मोर्चाचा मी दबाव घेतला हे कुठेही त्यांनी ॲड्रेस केलेलं नाही आणि जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. आणि म्हणूनच त्यांनी सेफली मी आया बहिणींचं एकदा म्हटलं की आपण सगळ्यांची माफी मागतो. मात्र एक प्रश्न, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न होता. ज्या प्रकारे शिवसेना नेत्यांचा देखील उद्धव ठाकरेंवरती दबाव होता. उद्धव ठाकरे कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेना नेत्यांनी राजीनामे दिले होते. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना जाऊन भेटले, त्यानंतर चर्चा झाल्या, वाटाघाटी झाल्या, बोलणं झालं आणि त्यांच्यावर बंड शांत करण्यात आलं. हा एक फॅक्टर महत्त्वाचा होता का की आपला वोट बँक, मराठा वोट बँक ही शिवसेनेची आहे, ही आपल्यापासून दुरावतीये, ह्या कुठेतरी भीती उद्धव ठाकरेंच्या मनात होती आणि म्हणून आता निर्णय घेण्यात आला की आपल्याला जाहीर माफी मागायला पाहिजे एका वेगळ्या पद्धतीने. अर्थात मयांक, एकतर राजकारण्यांनी सुद्धा हा विषय तापावला होता. धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, अशोक चव्हाण किंवा बाकीचे मराठा नेते, अगदी आशिष शेलारांसारखे सहकारी पक्षातले नेते असतील, हे सुद्धा यावरती टीका करायला लागले होते. दुसरीकडे आपण लक्षात घेऊयात की महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षाचा बेस हा मोठ्या प्रमाणातला कुणबी मराठाच असतो, त्याला तुम्ही दुखावून चालू शकत नाहीये. आणि इथे एक मेसेज बरोबर देण्याचा प्रयत्न झाला की शिवसेना मराठा मोर्चाची, मराठा समाजाची फार काही कदर करत नाही, ते त्यांना गृहीत धरतात, ते त्यांच्यावर अशा प्रकारे विनोद करतात आणि यामुळे ही माफी मागावी लागलेली आहे. उघड आहे शिवसेनेला काळजी होती की भाजपला तोंड देताना एकीकडे मराठा समाज आपल्यासोबत आला असताना 2014च्या इलेक्शन नंतर तो अशा कुठल्या तरी फट म्हणता ब्रह्महत्या व्हायला नको, एवढ्याशा कारणामुळे मराठा समाज दुरावायला नको. कारण आगामी काळामध्ये मुंबई महापालिका इलेक्शन्स आहेत आणि आपण विसरायला नको की मराठा मोर्चा मुंबईतला हा दिवाळीनंतर अधिवेशनाच्या दरम्यान होणार आहे. त्याच्यानंतर लगेच जानेवारी फेब्रुवारी दरम्यान मुंबईची महापालिका येणार आहे. अशा वेळी कोणतीही रिस्क घ्यायला शिवसेना नेतृत्व तयार नसणार, त्यातूनच ही माफी मागितली. शिवसेना नेतृत्व रिस्क घ्यायला तयार नाही. मात्र परत एकदा आपण उद्धव ठाकरे काय म्हणाले मराठा मोर्चांबाबतच्या कार्टून जे वादग्रस्त होतं त्या कार्टून बद्दल ते पुन्हा एकदा ऐकूया. शिवसैनिक हा कधीही दुरान्वयानेही
कोणत्याही माता भगिनींचा अपमान करणं शक्य नाही. पण जो काही एकूण प्रकार करण्याचा प्रयत्न झाला त्या प्रयत्नामुळे मी आज अत्यंत नम्रपणाने तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मनापासून सांगतोय की तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवलेला आहात त्या विश्वासाला स्मरून जर कोणाच्या भावना दुखावले गेले असतील तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून, शिवसेनेचा प्रमुख म्हणून आणि सामनाचा संपादक म्हणून मी त्या तमाम माता भगिनींची मी माफी मागतोय. ठाकरे पुन्हा एकदा आपण काय सुप्रिया आपण इतर नेत्यांना देखील फोन करून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सध्या कुठले नेते प्रतिक्रिया देत नाहीत. मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे म्हणाले रुजुता की माफी मागतो, आया बहिणींची तमाम महाराष्ट्रातल्या एक कॅटेगोरिकली त्यांनी पॉलिटिकली करेक्ट वाक्य वापरलं, त्यांनी वाक्य वापरलं हे पॉलिटिकली करेक्ट याच्यासाठी म्हणावं लागेल, कारण यामध्ये त्यांनी मराठा मोर्चाच्या या बाबतीत मी माफी मागतो किंवा मी मराठा समाजाची माफी मागतो असं काहीच म्हटलं नाही, फक्त आया बहिणींची माफी मागतो असं म्हणत त्यांनी या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खरंय मयंक, धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी. उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत माफी मागितली आहे.